रसूलपूर फाट्याजवळ ट्रक मोटरसायकलची धडक, युवक गंभीर जखमी. लक्षेश्वर महाराज मंदिरातून दर्शन घेऊन परतताना अपघात, जखमी युवकाला अकोल्यात हलवले. श्रावण महिन्यानिमित्त नागपूर येथील श्री लक्षेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेऊन मूर्तिजापूरकडे परतणाऱ्या युवकाच्या मोटरसायकलला रसूलपूर फाट्याजवळ ट्रकने धडक दिल्याची घटना सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात मोटरसायकल चालक आदित्य बापूराव माहुरे, राहणार गाझीपूर, मूर्तिजापूर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आदित्य माहुरे हा MH30 BG 7991 क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटरसायकलने नागपुरीकडून मूर्तिजापूरच्या दिशेने येत होता. त्याचवेळी MP48 ZL 6511 क्रमांकाचा ट्रक दर्यापूरच्या दिशेने जात होता. रसूलपूर फाट्याजवळ मोटरसायकल चालक ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना दोन्ही वाहनांची धडक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडकेनंतर आदित्य माहुरे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तसेच संबंधितांनी तातडीने मदत करत जखमीला अँब्युलन्सद्वारे LDH हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती व दुखापतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले. श्रावण महिन्यात दर्शनाहून परतताना अपघात. सध्या श्रावण मास सुरू असल्याने नागपूर येथील श्री लक्षेश्वर महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. आदित्य माहुरे हा देखील मंदिरात दर्शन घेऊन मूर्तिजापूरकडे परतत असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धार्मिक स्थळावरून परतणाऱ्या भाविकांच्या सुरक्षतेचा प्रश्नही या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ठाणेदार दीपक महाडिक, PSI चंदन वानखडे, ASI संजय खंडारे, HC मंगेश घाटे, PC रितेश मद्दी, गजानन सयाम आणि शंकर खेडकर यांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक कारवाई केली. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला याचा तपास केला जात आहे. इंडिया न्यूज R7 मोहम्मद रिजवान